नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला शेवग्याच्या फ्राय शेंगा कशा बनवतात तव्यावर तवा फ्राय ते करून दाखवणार. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या माझ्याकडे आधीच मी तुकडे होते करून ठेवलेले शेवग्याच्या शेंगांचे आणि त्याची अशी वरची सालं अशी काढून घ्यायची. आपण तुकडे झाल्या केल्यानंतर ही पूर्ण अशी सालं काढून घ्यायची. आता माझ्याकडे मी आधीच ही सालं काढून ठेवलेली, त्यामुळे जास्त सालं नाही आहे त्याला. आणि त्यानंतर मग ती एक पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये त्या शेंगा टाकायच्या आणि थोडंसं मीठ टाकायचं. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण आपण त्या शेंगा फ्राय करताना मीठ टाकणारच आहोत. आता ह्या 4-5 मिनटं आपण शेंगा उकडून द्यायच्या. जास्त वेळ नाही, नाहीतर मग त्या पूर्ण अशा विरघळतात जास्त उकळवल्या तर. त्यामुळे थोडा 4 मिनिट किंवा 3 मिनिट जरी तुम्ही हे केलं तरी चालू शकतं त्यांना. आता ह्या आपल्या शेंगा उकडल्यात, म्हणजे जरा त्या अशा थोडे नरम झाल्यात. हे बघा, ह्या अशाच नरम करून घ्यायच्या, जास्त नरम नाही करायचं. आता आपण तव्यामध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. आता आपलं तेल तापलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता लसूण टाकून घेऊया. लसूण थोडासा लालसर झाला की त्यामध्ये नंतर मग आपण जिरं टाकायचं. थोडंसं जास्त टाकायचं नाही जिरं, आता मग जिऱ्याचा कडवटपणा मग त्या शेंगांमध्ये उतरतो. आता थोडंसं लालसर झालं आहे लसूण, आता आपण जिरं टाकलं आणि नंतर मग ह्या उकडलेल्या शेंगा टाकून घ्यायचा. आधी मसाला टाकायचा नाही, जर मसाला टाकला तर तो आधी पूर्णपणे करपतो मसाला. त्यामुळे थोडंसं हिंग टाकूया. आता आपण त्याला परतून घेऊया शेंगामध्ये. गॅस कमी ठेवायचा, कारण मग ते जिरं तडतडतं ना, मध्ये आपल्या अंगावर उडण्याची भीती असते, म्हणून गॅस कमी ठेवायचा. आता हे लसूण पण चांगला निघालेला परतलेला. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया थोडीशी. त्यानंतर थोडंसं तिखट टाकूया आणि त्याला परतून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं, आपण आधी मीठ टाकलेलं होतं उकडताना, त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं. आता ह्या शेंगांना थोडा वेळ झाकून ठेवायचं. 2-3 मिनिट झाकून ठेवायचं. आता 2-3 मिनिट झालेले आहेत. आता या आपण शेंगा डिशमध्ये एका काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आता तयार आपल्या फ्राय केलेल्या चविष्ट अशा शेवग्या शेंगा. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.